मित्रांनो, झी मराठीवरील सनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रुग्णालयातील शांत पण तणावपूर्ण वातावरण, मॉनिटरचे बीप बीप असा आवाज येत आहे. आयसीयूच्या बेडवरती गौतम हळूहळू शुद्धीवरती येताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरती अशक्तपणा आणि वेदना स्पष्ट दिसत असतात. बाजूलाच खुर्चीवरती जय बसलेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये झोप नसते, फक्त काळजी आणि राग हे एकत्र मिसळलेले असतात. गौतम डोळे उघडतो तेव्हा जय लगेचच पुढे झुकतो आणि हलक्या पण कडक आवाजात म्हणतो, गौतम, तू हे काय केलंयस? तेव्हा काही क्षण तिथे शांतता असते. गौतम नजर चुकवतो आणि जयचा आवाज आता आणखीनच ठाम होतो. तू कोणासाठी इतकं मोठं पाऊल उचललंस गौतम? मला नाव सांग, मी तिला शोधून टाकेल आणि तुमचं लग्न पण लावून देईल. तेव्हा जयच्या शब्दामध्ये राग कमी पण भावाची काळजी जास्त दिसत असते. पण गौतम डोळे मिटतो आणि हळू आवाजात म्हणतो, नाही जय, हे सगळं इथेच थांबू दे. त्या मुलीचं नाव कुणालाच कळायला नको. जय चिडतो आणि तो म्हणतो, का? अजून काय लपवतोयस तू? गौतम थरथरत्या आवाजामध्ये म्हणत असतो, जर सगळ्यांना कळलं की मी त्या मुलीसाठीच असं केलेलं आहे तर घरची बदनामी होईल आणि आईला सहन होणार नाही. जय काही क्षण शांत होतो. त्याला गौतमचं म्हणणं पण पटतं, पण तो हार मानायला तयार नसतो. तो मनामध्ये ठरवतो, तू सांगितलं नाहीस तरीही मी तिला शोधून काढणारच. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की घरामध्ये पूर्णपणे वेगळं वातावरण आहे आणि तेही उमाकडे. उमा चिंतेमध्ये बसलेली असते आणि सानिकाच्या म्हणजेच समायराच्या आयुष्याबद्दल ती विचार करत असते. ती ठाम आवाजात म्हणत असते, जर गौतमच्या मनामध्ये दुसरी मुलगी असेल ना समायरा, तर आपण आपल्या मुलीचं आयुष्य खराब करायला नको. घरातच सगळेजण शांत बसलेले असतात, पण समायरा हट्टाने म्हणते, नाही आई, मला फक्त गौतमशीच लग्न करायचं आहे आणि तो बदलेल आणि मीही त्याला बदलणार. तो माझ्यावरती प्रेम करेल. पण उमा संतापते आणि ती म्हणते, समायरा, हे प्रेम नाही, हट्ट आहे तुझा. आणि तिथेच वातावरणात तणाव वाढतो. दुसरीकडे आपण पाहतो की अशावरी आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. तिच्या डोळ्यातून अश्रू सततच वाहत असतात. ती पूर्णपणे तुटलेली दिसते. तिच्या मनामध्ये एकच विचार फिरत असतो की गौतमने हे सगळं माझ्यासाठी केलं आहे का? तेव्हा मयुरी तिच्या जवळ बसते आणि तिचा हात धरते आणि म्हणते, ताई, स्वतःला दोष देऊ नकोस. पण अशावरी रडतच म्हणते की जर माझ्यामुळे आणि असं झालं असेल तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा मयुरी ठामपणे म्हणत असते, सत्य लपवून काहीच होणार नाही ताई, आपण सगळ्यांना सांगून टाकूयात. तेव्हा अशावरी घाबरते आणि लगेचच म्हणते, नाही, अजिबात नाही. जर हे सगळं बाहेर आलं ना तर सगळंच संपून जाईल. आई बाबा हे सगळ्यांचीच त्याला खूप भीती वाटत असते, कारण त्यांनी सांगितलं असतं की खानोलकरांचे नाव आपल्या घरामध्ये काढता कामा नये. तिच्या आवाजामध्ये आपल्याला भीती स्पष्ट दिसत असते. दरम्यान इकडे जय हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभा राहून फोन लावतो. त्याच्या चेहऱ्यावरती आता ठाम निर्णय दिसतो. तो आपल्या माणसाला म्हणतो, मला गौतमच्या फोनचे सगळे कॉल डिटेल्स पाठव आणि लगेच पाठव. काही वेळातच त्याला रिपोर्ट्स मिळतात आणि जय कागदावरती नजर फिरवतो आणि एका नंबरवरती थांबतो. हा नंबर, ह्यावरती त्याने पुन्हा पुन्हा कॉल केलेला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तो लगेच त्या नंबरवरती कॉल करतो. दुसऱ्या घरामध्ये आपण पाहतो की फोन वाजतो. तिथे शर्वरी फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. तेव्हा जय आवाज बदलून म्हणत असतो, हॅलो मॅडम, मी पासपोर्ट ऑफिसमधनं बोलतोय. तेव्हा तुमचा पत्ता कन्फर्म करायचा आहे. शर्वरीला लगेच संशय येतो आणि ती भुवया उंचावते आणि मनामध्ये म्हणते, हा काहीतरी वेगळाच मामला आहे. ती मिश्किलपणे उत्तर देते आणि म्हणते, पासपोर्ट ऑफिस? पण मी तर पासपोर्टसाठी अर्जच केलेला नाही. तेव्हा जय थोडासा गोंधळतो पण लगेच सावरतो आणि म्हणतो, सिस्टीममध्ये तुमचं नाव आलेलं आहे मॅडम. तेव्हा शर्वरी आता त्याच्याशी खेळायला सुरुवात करते आणि म्हणते, अच्छा, मग आधी तुम्ही तुमचा ID नंबर सांगा. तेव्हा जय अडकून जातो आणि शर्वरी हसतच म्हणत असते, काहीतरी गडबड आहे, तुम्ही प्रँक करताय का? तेव्हा जयला चीड येते पण तो शांत राहतो. शेवटी शर्वरी एक पत्ता सांगते. जय पटकन तो लिहून घेतो आणि कॉल कट करतो आणि कट होताच जयच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतो आणि तो मनामध्ये म्हणतो, आता मला त्या मुलीपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की शर्वरी फोन ठेवते आणि विचारात पडते, हा नक्की कोण होता? तिच्या चेहऱ्यावरती हलकीशी चिंता दिसते. तिला असं वाटतं की कोण असेल आणि ह्यावेळी कोण फोन करत असेल. आणि इथेच कथा आणखीनच रोचक वळणावरती येते आणि एकीकडे आपण पाहतो की जय सत्याच्या खूप जवळ पोहोचलेला दिसतो आणि दुसरीकडे अशावरी अजूनही भीतीत जगत असते आणि शर्वरी न कळत त्या रहस्याचा महत्त्वाचा भाग बनलेली असते. तर पुढे काय होणार? जय खरंच अशावरीपर्यंत पोहोचणार का?
आणि गौतमच्या गुपित उघड होणार का आणि शर्वरीला सत्य समजल्यावरती ती काय निर्णय घेणार ह्याच उत्कंठेसह आपण पुढील भाग बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.